हाय मित्रांनो, एक मराठी चित्रपट आला आहे हा आणि याविषयी जर बोलायला गेलं तर मला ॲक्च्युली टीजर बघितलेला मी. टीजर नव्हता आवडलेला एवढा. ट्रेलर जेव्हा पाहिलेला तेव्हा वाटलेलं की इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि हा चित्रपट बघून मी म्हणू शकतो की थोडा फार इंटरेस्टिंग हा टॉपिक आहे. पहिली गोष्ट मला तो विगवाला अँगलनी कळला की विग लावायची काय गरज होती. तो फर्स्ट पॉईंट आहे माझा. बाकी दिग्दर्शन म्हणजे डायरेक्शन आणि प्रोडक्शन व्हॅल्यूविषयी जर बोलायला गेलं तर चांगली प्रोडक्शन व्हॅल्यू आहे चित्रपटाची, हे कळतं. आय मीन कम ऑन. आपण बऱ्याच वेळा असं मराठी चित्रपट आले की त्याविषयी एक डिस्कशन करतो की थोडं प्रोडक्शन व्हॅल्यू वाढवा वगैरे. यातमध्ये तसं आहे. पण स्टोरी टेलिंगविषयी जर बोलायला गेलं तर मी अबव ॲव्हरेजच म्हणेल. ठीक आहे, काम या सर्वांनी छान केले, यात वाद नाही आहे. पण हा चित्रपट प्रत्येकाला आवडेल असं नाही आहे आणि स्टोरी टेलिंग काही काही ठिकाणी खूप इरिटेटिंग आहे. म्हणजे इट्स लाईक ठीक आहे, आपण थोडंफार हसतो, इमोशनल एक फील वगैरे आहे असं नाही की नाही. पण काही काही जे सीन्स आहेत ते असं वाटतं की जस्ट आपल्याला खूप जास्त हसवायला किंवा काही काही असे खेचल्यासारखे वाटतं. असं वाटतं की स्किप करू शकत होते तुम्ही 15-20 मिनिटमधले. तरी त्या गोष्टी पण जर इग्नोर केलं तरी हा चित्रपट म्हणजे जास्त उगीच ॲर्ग्युमेंट करून किंवा वाईट म्हणून कोणाला मला हे नाही करायचं आहे. ऑन सिरियस नोट चित्रपट तुम्हाला ऑब्व्हियसली याच्यामध्ये निगेटिव्ह पॉईंट्स नाही आहे. म्हणजे मी असं नाही म्हणू शकत. निगेटिव्ह पॉईंट्स थोडेफार असतात, काही लॅक गोष्टी आहेत. पण स्टील कारण मी एक्सपेक्टच नव्हतं केलं की मी याविषयी एकदम माझं मन पॉझिटिव्ह होऊन जाईल. सो आय मस्ट ॲप्रिशिएट द डायरेक्शन, ॲक्टिंग. बस स्टोरी टेलिंग जे होतं ना ते थोडंसं 5-10 मिनिट तुम्ही काही सीन्स कट करू शकत होता. चित्रपट बघितल्यावर तुम्हाला एक अंदाज येईल की काही गोष्ट म्हणजे एक 5-10 मिनटाचे काही असे 1-2 सीन आहे असे की ज्यात थोडं इरिटेशन फील होतं. बाकी ओव्हरऑल ठीक आहे चित्रपट. 5 मधून मी या चित्रपटाला 3 रेटिंग देईल.